ना खरंच. आणि काय ग, काल एवढा उशीर का झाला? बाबा समोर होते म्हणून मी काही विचारलं नाही तुला, पण निदान मला तरी सांगायचं ना की आई मला उशीर होणार आहे म्हणून. फक्त मी आपलं कट्ट्यावर जाऊन येते एवढंच म्हणालीस. काय समजायचं आम्ही? आणि तुझ्या काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं कसला विचार करतेस बाळा? काय झालं कट्ट्यावर? हा सांग, काय झालं? तुला काय वाटलं मला कळणार नाही? रात्री कट्ट्यावरून आल्यापासून बघते कुठली तरी गोष्ट ना तुला आतल्या आत खाते. काय झालं सांग. आई, मी सायराजशी लग्न करते. यात माझं काही चुकतंय का? नेहमीप्रमाणे माझा हाही निर्णय चुकीचाच ठरणार आहे का? कुणी सांगितलं? आणि हे बघ, ज्यांनी कुणी सांगितलं असेल ना, तुझा तुझ्या निर्णयावर विश्वास नाही? विश्वास आहे, पण भीती वाटतेय मला. जेव्हापासून सायराज माझ्याशी चांगलं वागायला लागला ना, तेव्हापासून हे सगळे माझ्या विरोधात बोलायला लागले. कुणालाच माझं त्याच्याशी लग्न करणं हा निर्णय पटलेलाच नाहीये. सुम्या, पल्लू, ऋषी आणि आता तर कामिनी सुद्धा सगळे मला नुसतं सायराजशी लग्न करू नकोस हेच सुचवतायत. मग काय झालं? काही नाही म्हणजे आई, अगं माझ्या मित्रमैत्रिणींची नेगेटिव्हिटी घेऊन मी एक पॉझिटिव्ह आणि आनंदी सुरुवात कशी करू शकेन? असं वाटतं माझंच काहीतरी चुकतंय. हे बघ, तू आधी मनाशी पक्क कर की तुझं काहीही चुकलेलं नाही. आणि त्या सगळ्यांनी तुला जो निर्णय दिलाय ना, ते त्यांचं मत आहे असं समज. ते प्रत्येक वेळेला खरंच असेल किंवा योग्यच असेल असं नाही ना. पुढे काय होईल या गोष्टीचा विचार करून तू स्वतःला आत्ता का त्रास करून घेतेस? नीतू, आधी मी आणि तुझे बाबा आभासच्या विरोधात होतो की नाही? हा, पण नंतर जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही तुझ्या बाजूने उभे राहिलो. मग याचा अर्थ आधी आम्ही चुकीचे होतो का? नाही ना. तसंच आहे बाळा. जसा आम्हाला थोडा वेळ दिलास ना, तसा त्यांनाही दे. मग काही वेळानंतर तुला आणि साईराजला जेव्हा ते एकत्र बघतील, आनंदात बघतील, तेव्हा त्यांनाही असं वाटेल, अरे आपण त्यावेळेला काही चुकीचे निर्णय दिले का? आपण त्यावेळी चुकीचे होतो. काय पटतंय ना? आई, किती छान समजवलंस तू सगळं. माझं सगळं टेन्शनच मिटलं. थँक्यू. मस्का माझी पुरे आवरा, खूप काम आहे. चला. नाही नाही, 5 मिनिट. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय.
वाव. अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असू दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके